चला आपण आज पोपटी करूया। मी गेलेली ना एकविरेला, तिथून आलेला भांबुडीचा पाला, त्यासाठी पोपटी बनवायची आहे आज आपल्याला। हे बघा, हा मटका आहे। मटक्याला मी माती लावून ठेवलेली वरती जराशी, कारण की आपण गॅसवरती करणार आहोत म्हणून। हे बघा मटका, आणि हे आहे अंडी, मका, आणि हा ओला लसूण आहे। ओला लसूण, पातीचा लसूण आहे। हे लसूण आहे, अख्खी कुडी आहे, सुका लसूण। हे बघा, या तुरीच्या शेंगा, हे हरभरे, हे बघा हे हरभरे आहेत, आणि या आहे पावट्याच्या शेंगा, हे गाजर, हे बटाटा, आणि हे आहे मटर, वटाणे, हे आपलं कंद, हे रताळा, आणि हे आहे मेन डिश चिकन। हे बघा, आणि आपण त्याच्यामध्ये कोळंबी पण टाकणार, खारीतली कोळंबी आहे, ती सुद्धा टाकणार आहोत। ठीक आहे, बघा कसं आहे। चला पोपटी बनवताना तुम्हाला दाखवते, बांबुडीचा पाला पण आहे, तुम्हाला दाखवते मी। ठीक आहे, चला आता बनवूया आपण पोपटी। चला बाय। पोपटी बनवते का, या लवकर। नमस्कार, तुम्हाला मगाशी सामान दाखवलं होतं ना, पोपटीचं काय काय आणलेलं, कसं आणलेलं, ते सर्व सामान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी। हे बघा ते सामान। आता आपण त्याला मॅरिनेशन करून ठेवूया, अर्धा तास ठेवूया मॅरिनेशन करून। त्यानंतर हे मटक्यामध्ये भरायचं, म्हणजे पोपटी बनवायची। ठीक आहे, चला या आपण बनवूया पोपटी। आपण पोपटी बनवून ठेवूया। आपण जी ओली घेतली ना, त्याची पात आहे, ती लसणाची पात आहे, आपण त्याच्यानं अशा थोड्या अशा दोन घेऊया, आणि थोड्या अशा गाठ मारून टाकूया, छान लागते खायला। हे बघा, हे असं करूया आपण। ओला नारळ, ओला हे आहे, सॉरी, ओला लसूण, आपण त्याला असं गाठ मारू, अशी गाठ मारू। सर्व आपण आता हे असं सर्व घेऊया करून, छान लागते। ओली पात चांगली लागते। सर्व आणि जे सामान तुम्हाला दाखवलं होतं ना, ते सर्व सामान घेतलं आहे। बघा, बटाटा, छोटे छोटे बटाटे आहेत, कोणी मी जास्त मोठे नाही घेतले, त्यामुळे अख्खे बटाटे ठेवणार आहे आम्ही। बटाटे आहेत, रताळा आहे, कंद आहे, हे हरभरा आहे, पावटा आहे, या तुरीच्या शेंगा आहेत, हे बटाणे आहेत, हे सर्व आहे। आपण याच्यामध्ये आता हे कॉर्न आहेत ना, ते पण त्यात टाकून घेऊया। हे बघा, हे पण टाकून घेऊया। सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये ना हा लसूण आहे। हा लसूण मी घेतलेला आहे, पातीचा लसूण पण घेतलेला आहे, पण हा लसूण पण त्यात टाकून घ्यायचा, छान लागतो लसूण घेतलेला असेल तर। आणि कुडी माझ्याकडे एक आहे, एकच होती, म्हणून माझी एकच कुडी मी टाकणार आहे, सावंतला आवडते त्यासाठी। आणि गाजर पण होते, गाजर पण ते पण टाकणार आहे, गाजर ते पण छान लागतं, गाजर पण टाकायचे। सर्व बिना पाण्याचा आपल्याला पूर्ण दाबून भरायचं आहे। हे झालं। आता आपलं चिकन आहे ना, चिकन ते पण त्यात टाकून घेऊया आपण सर्व। आणि अंडी तर काय आपल्या वरनं अलगद ठेवायची आहे, अंडी, त्यासाठी सर्व चिकन टाकून घेऊया।
मसाला दाखवते मी काय काय घेतला आहे. हा गरम मसाला घेतला आहे. हा गरम मसाला घेतला आहे. हे बघा आपला गरम मसाला आहे. हे चिकन 65 मसाला आहे. हे चिकन मसालाचा आहे. आणि हे थोडासा ना चाट मसाला घेतला आहे. हा चाट मसाला छान लागतो, त्यासाठी आपण हे सर्व ह्याच्यामध्ये टाकूया. हे बघा आपण मसाला टाकला. अद्रक लसूणची पेस्ट आहे ती पण त्यामध्ये टाकून घेऊया. आपण त्यामध्ये टाकली आहे, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. आणि ऑफकोर्स मीठ तर पाहिजेच, मीठ टाकूया. हे बघा मीठ आहे, टाकून घेऊया मीठ आपण. मीठ भरपूर असल्यामुळे आपल्याला मीठ पण भरपूर टाकावं लागेल. बस थोडं मीठ टाकू, ठीक आहे. आणि आपला तर घरगुती मसाला आहे, मालवणी मसाला, तो तर हवा त्याच्यामध्ये. तर हे आपलं घरगुती मालवणी मसाला आहे, तो पण टाकून घेऊया आपण. 1 2 हा 4 चमच असं स्पायसी छान लागतं. बस हे सर्व आता एकत्र ठेवूया. आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया. एकत्र करून घेऊया, ठीक आहे. चला एकत्र करून घेतल्यानंतर तुम्हाला भेटते आपल्या पोपटीला अर्धा पाऊण तास झाला आहे आपण ठेवलेली होती. हे बघा आपण तोडलेले 1 किलो गेलेलो हा महामोडीचा पाला. आता आपण मटक्यामध्ये पोपटी सगळी लावून घेऊ. चला हे मटका आहे. आपण सर्वात पहिले ना त्याच्यामध्ये पाला घेऊया लावून. हा महामोडीचा पाला लावून घेऊया व्यवस्थित. सगळीकडे लावून घ्यायचा पाला. सगळं सामान आहे सगळं टाकून आता हे टाकलेलं आहे आपण पाला. आपण सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये कॉर्न आहे ना, बघा हे कॉर्न, हे मका, तो सर्वात पहिले टाकून घेऊया. मका, कॉर्न, चिकन, हे बनाना, लसूण आहे. लसूणची पात काय मुंबईत आहे तर आपण सुद्धा गावच्या काम करतो तसं करू शकतो. दाबून दाबून
कुकरमध्ये करणार. मी विचार केला कुकरमध्ये करणार, पण मी बघितलं माझ्या मैत्रिणीने गेल्या टायमाला कुकरमध्ये केल्याने अक्षरशः त्याच्या कुकरची वाट लागलेली, खालून जळलेलं वगैरे, आणि त्याच्या शेंगाची वगैरे पण वाट लागलेली, त्याच्या शेंगा वगैरेची. त्यासाठी म्हटलं की नाही, ती सुकी आपण करायची नाही, आपण या प्रकारेच करायचं. आपण पूर्णपणे मटक्यात घ्यायचं. आपल्याकडे होता ना, आपल्याकडे असं नाही की आहे मटका माझ्याकडे, पण मटका आम्ही लोक कसं गावी वगैरे गेलो ना तेव्हा आम्ही लोक मटक्यामध्ये करतो. माझ्याकडे होता मटका, म्हणजे आम्ही लोक नवरा बायको आम्ही जातो मस्त बाहेर. आता ह्याला आपण पॅक घेऊया करून. पॅक करते आपण. याला गॅसवर ठेवलं आहे. स्टार्टिंगला थोडासा गॅस ना आपण व्यवस्थित ठेवला गॅसवर. आता ह्याला गॅसवर ठेवलं आहे. आता ह्याला झाकून घेऊया आपण. बघा प्लेट आहे, पहिली ही प्लेट टाकून घेऊया. दुसरं भांडे बघूया आपण. गॅस पण चालू आहे, दिसला तुम्हाला? खालती बघा गॅस चालू आहे, दिसला? आता आपण गॅस स्लो करूया. आता ह्याला होऊन द्यायचं कमसे कम 1 तास तरी जायला. मस्त पैकी शिजून द्यायचं कमसे कम 1 तास. चला शिजल्यानंतर तुम्हाला भेटेल, ठीक आहे? आपली पोपटी झालेली आहे. आता आपण हे सगळं काढूया आणि बघूया कशी झाली आहे. त्यासाठी हा पाला टाकायला लागतो. ती स्मेल असते ना पोपटीची ओरिजिनल, आणि खरंच चुलीवर बनवता तसंच झालेलं आहे. काय त्याची स्पेस असते ना, आपण असं म्हणतो हे जंगली खाद्य पण आपल्याला चांगलं असतं. माहिती हे जंगली खाद्य पण आपल्याला चांगलंच असतं. पाला पहिला काढून घेऊया.
7. मी 7 वाजता खोललंय. मी दुपारी 3 वाजता ठेवलेली पोपटी बनवायला. आपल्याला गॅसवरती बनवायचं तर असंच, पण खालती सुद्धा लागलेली चिपकली नाहीये. तुम्हाला दाखवेल खालचा बोर्ड सुद्धा. ठीक आहे, चला काढल्याने तुम्हाला दाखवते. काय मस्त शिजली पोपटी, मस्त शिजली. काढते बघा इथून, हे बघा वाफ येते मस्त. वाफ जाऊ द्या. दिसली, सर्व छान शिजलेलं आहे. मस्त शिजलेली आहे पोपटी. बघा कसा कोळसा झालाय. आपण हे घरातच केलेलं आहे. तुम्ही बघितलं मी हे केलेलं आहे ना पोपटी, ते घरीच बनवलेले आहे. आजूबाजूला घेऊन येऊन घे सर्वांना. आपण त्यांच्याकडून खाल्लं तर त्यांना पण दिलं पाहिजे ना आपण केलेलं. म्हणून सर्वांसाठी काढते. खूप छान शिजलंय. हे बघा चिकन पण बघा खूप छान शिजलंय. कसं मस्त स्मोकी फ्लेवर, स्मोकी. बघितलं किती स्मोकी फ्लेवर आहे. चला, थँक्यू. माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.